नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. बोरगावात लोड शेडिंगमुळे संताप. बोरगाव तालुका वाळवा येथील शिंदेमळा परिसरात गेल्या 4 महिन्यांपासून दररोज रात्री लोड शेडिंगच्या नावाखाली सुरू असलेल्या अघोषित वीज कपाती विरोधात नागरिकांचा संताप अखेर उफाळून आला. सोमवारी रात्री 9च्या सुमारास संतप्त ग्रामस्थांनी बोरगाव येथील महावितरणच्या पॉवर हाऊसवर धडक दिली. तब्बल 2 तास चर्चा करूनही रात्री 11 वाजेपर्यंत वीज सुरू न झाल्याने आणि अधिकाऱ्यांकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने संतप्त जमावाने पॉवर हाऊसचे मुख्य गेट बंद पाडून प्रवेश केला आहे. त्यानंतर प्रशासनाने तातडीने वीज पुरवठा पूर्वत केला. यावेळी घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांच्या मध्यस्थीमुळे पुढील अनर्थ टळला. सध्या राज्यभरातून आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे दिंड्या मार्गस्थ होत आहेत. एकीकडे शासन वारकऱ्यांना सर्व सोयीसुविधा देण्याच्या घोषणा करत असताना दुसरीकडे बोरगाव येथील साई मंदिरात मुक्कामासाठी आलेल्या शिराळा तालुक्यातील अंतरी येथील पायी दिंडीला मात्र वीज नसल्यामुळे अंधारातच भजन कीर्तन करावे लागले. एवढेच नव्हे तर 4 चाकी वाहनांची दिवे लावून त्या प्रकाशात वारकऱ्यांना जेवण करावे लागल्याने ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला. रात्रीचा मुक्काम याच परिसरात असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव नागरिकांनी वीज मंडळाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र अधिकाऱ्यांनी त्याला प्रतिसाद दिला नाही. शिंदेमळा परिसरात सायंकाळनंतर कोणत्याही वेळी पूर्वकल्पना न देता वीज पुरवठा खंडित केला जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचे नुकसान होत असून शेती क्षेत्रात बिबट्या, साप व इतर वन्य प्राण्यांचा वावर वाढल्याने नागरिकांना रात्री जागून काढाव्या लागत आहेत. महावितरण कार्यालयात अनेकदा प्रत्यक्ष भेटी, निवेदनं देऊनही कोणतीही दखल न घेतली गेल्याने नागरिकांचा संयम सुटला आणि हे आंदोलन उग्र झाले. अखेर पोलिसांनी मध्यस्थी करत अधिकारी व ग्रामस्थांशी लवकरच संयुक्त बैठक घेण्याचं आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं. मात्र कायमस्वरूपी तोडगा न निघाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते भागवत जाधव, कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक उदयसिंह शिंदे, माजी नगरसेवक सदानंद पाटील, विवेक पिसाळ, सागर शिंदे, आयुब जमादार, राहुल जाधव, शहाजी पाटील, युसुफ जमादार, सचिन शिंदे यांच्यासह शेकडो नागरिक व तरुण सहभागी झाले होते.